खातो काय खातो? संधी विग्रह करून एकेका शब्दाचं वाचन केलं तर अर्थ बोध होतो. सुआखातो भगवंतांनी एक एक धम्मस्कंद सम्यक पद्धतीने समजावून सांगितला. ही सम्यक पद्धत काय आहे म्हणून तो वारंवार आपल्याला सम्यक हा शब्द दिसतो. सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, अरियो अठ्ठंगिको म्हणतो. हा भगवंताचा धम्म जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना हा समजला नाही. त्यामुळे हा सद्धम्म समजण्यासाठी बोधिसत्वाचा पिंड पाहिजे. ज्या वेळेला 14 ऑक्टोबर 1956 ला गुरु चंद्रमणी भदंत चंद्रमणी महास्थवी त्यांना विचारलं गेलं की बाबासाहेब काय, त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आता 22 प्रतिज्ञा काही क्रायटेरिया नव्हता. माझ्यापेक्षा बाबासाहेब कितीतरी महान आहेत असं बोलले. म्हणजे आपण बाबासाहेब माझ्यापेक्षा आहेत ग्रहस्थ पण कितीतरी महान आहेत असं बोलले. जिला श्रद्धा म्हणत होतो, आस्था म्हणत होतो, हे श्रद्धा किती अंधश्रद्धा आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ब्राह्मणेतर आदिवासी भटक्या विमुक्तांवरती, बहिष्कृतांवरती, धर्मांतरित झालेल्या लोकांवरती ब्राह्मणवादाची एवढी छाप आहे की अजूनही ब्राह्मणवाद अजूनही आमच्या माता भगिनींच्या मानगुटीवर बसून येऊन राज्य करतो. म्हणून आल्या आल्या बोललो तुम्हाला बुद्धी आहे की नाही. म्हणजे 67 वर्ष संपूर्ण झाली धर्मांतराची आणि अजूनही आपल्या कपाळावरचे कुंकू, कानातली टापस, गिर्या, नाकातले नथनी मुखळे, गळ्यातली पोत, बाहूतले बाहुटे, हातातल्या बांगड्या, पाटल्या, पायातली जोडवी आणि पट्टे हे सौंदर्याचं लेणं म्हणून वापरत राहतात. ही मनुची गुलामी आहे हे समजायला किती उशीर लागलाय. विदेशात गेलं तर तिथल्या उपासिकांच्या कपाळावर नाही, कानात नाही, नाकात नाही. त्यांचे पतिदेव मरून गेले का? तुम्ही आता पुसून टाका बरं कुंकू. आता मरतात की पाहू, मरतात की नाही. म्हणजे हा संबंध किती जवळचा आहे. म्हणजे बुद्धिस्ट झाल्यानंतर देखील म्हणजे आम्ही धर्मांतरित झालो पण मनू आमच्या मानगुटीवर येऊन राज्य करतो. साधा सुद्धा आहे काय ब्राह्मणवादाविरुद्ध लढाई करणं. म्हणून हे साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही या मारपुत्री आहेत जे आपलं भौतिक जीवन सजवण्यासाठी बाधा आहे. त्या मारबाधाच आहेत. पंच मारे पराजेत्वा पत्तो संबोधी उत्तम. भगवान बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमांनी 5ही माराविरुद्ध केवढी लढाई केली. धम्म म्हणजे पोरखेड नाही आहे. मारा विरुद्धची कठोर लढाई आहे. देवपुत्र मार, किलेश मार, खंड मार, अभिसंखारा मार आणि मच्छू मार. हे 5 मार आहेत. या 5 मारांविरुद्ध कठोर लढाई केली आणि बुद्धत्व